मुंबईचं राजकारण एक वेगळंच समीकरण आहे. इथे सत्ता फक्त निवडणुकीत ठरत नाही, तर पडद्यामागच्या चर्चांमध्ये, दिल्ली मुंबईच्या फेऱ्यांमध्ये आणि आपलं जुळत नाही म्हणणाऱ्या नेत्यांच्या अचानक झालेल्या भेटींमध्ये ठरतं. काही महिन्यांपूर्वी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अक्षरशः फाटाफूट झाली होती. एकमेकांवर कुरघोड्या, स्थानिक नेत्यांचे बंड, उमेदवारीवरून तणाव सगळं उघडं दिसत होतं. पण आज चित्र वेगळं आहे. तेच पक्ष आता महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचं सांगतायत. प्रश्न असा आहे की जे स्थानिक निवडणुकांमध्ये जुळलं नाही, ते थेट मुंबई महानगरपालिकेसाठी कसं जुळलं? या मनोमिलनामागे नेमकं काय राजकारण आहे आणि याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे उमटणार आहेत? चला सविस्तर बोलूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. आता ही गोष्ट थोडी मागे जाऊन समजून घ्यावी लागेल. नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये जे घडलं, ते फक्त दोन पक्षांमधील मतभेद नव्हते, तर स्थानिक पातळीवरची सत्ता संघर्षाची ठिणगी होती. कुठे उमेदवारीवरून नाराजी, कुठे पदाधिकारी गटबाजी, तर कुठे संघटनात्मक स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की एकमेकांविरोधात काम झालं. हे मतभेद इतके वाढले की काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. याच काळात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आणि ही धग थेट कल्याण डोंबिवलीसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पोहोचली. इथेच शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता वाढली, कारण घरात घुसखोरी झाल्याची भावना निर्माण झाली. ही अस्वस्थता इतकी तीव्र होती की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्ली गाठतात. अमित शहांच्या दारी जाऊन ते स्पष्टपणे सांगतात की स्थानिक पातळीवर चाललेली ही कुरघोडी जर थांबली नाही, तर याचा मोठा फटका आगामी महापालिका निवडणुकांमध्ये बसू शकतो. इथे एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. मुंबई महानगरपालिका ही फक्त एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर ती आर्थिकदृष्ट्या देशातील सर्वात ताकदवान महापालिका आहे. हजारो कोटींचा अर्थसंकल्प, प्रचंड प्रशासकीय ताकद आणि राजकीय प्रतिष्ठा, त्यामुळेच मुंबई महापालिका कोणाच्या ताब्यात आहे यावर संपूर्ण राज्याचं राजकारण परिणाम होतं. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही परिस्थितीची जाणीव झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत संघर्ष थांबवावा असा स्पष्ट संदेश दिल्लीकडून देण्यात आला. दिवाळी अधिवेशनादरम्यान फडणवीस, शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक होते. ही बैठक केवळ औपचारिक नव्हती, तर त्यात एक मोठा राजकीय निर्णय आकार घेत होता. या बैठकीत दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणुका एकत्र लढवण्यावर स्पष्टपणे एकमत दर्शवलं. यानंतर लगेचच रवींद्र चव्हाण दिल्लीला जातात, अमित शहांशी चर्चा करतात आणि दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत बसून जवळपास सर्व महापालिका एकत्र लढवण्याचा निर्णय जाहीर करतात. बाहेरून पाहिलं तर हे सगळं अगदी सहज घडल्यासारखं वाटतं, पण आतल्या गोटात यामागे मोठं राजकीय गणित आहे. भाजपसाठी मुंबई महापालिका जिंकणं ही केवळ प्रतिष्ठेची लढाई नाही, तर शहरी मतदारांवर पकड मजबूत करण्याची संधी आहे. तर शिवसेनेसाठी मुंबई म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न. त्यामुळे एकत्र लढूया हा निर्णय दोघांसाठीही गरजेचा ठरतो. पण इथे आणखी एक राजकीय कोण आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेली फाटाफूट ही दोन्ही पक्षांसाठी धोक्याची घंटा होती, कारण विरोधक, विशेषतः महाविकास आघाडी, या मतभेदांचा फायदा घेण्याच्या तयारीत होती. जर महापालिकेतही अशीच परिस्थिती राहिली असती, तर सत्तेचं गणित पूर्णपणे बदलू शकत होतं. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून महापालिकेवर लक्ष केंद्रित करा हा निर्णय केवळ सामंजस्याचा नाही, तर राजकीय मजबुरीतून आलेला आहे. मुंबईच्या राजकारणात हे मनोमिलन नेमकं कितपत टिकेल हा प्रश्न अजूनही उरतो. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची नाराजी एका बैठकीत संपत नाही. उमेदवारी वाटप, सत्तेची वाटणी आणि श्रेयवाद हे सगळे मुद्दे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उफाळून येऊ शकतात. पण सध्या तरी वरच्या पातळीवर संदेश स्पष्ट आहे. महापालिका जिंकण्यासाठी एकत्र राहायचं. याचे पडसाद फक्त मुंबईपुरते मर्यादित राहणार नाहीत. महाराष्ट्रातील इतर महापालिकांमध्येही याच धर्तीवर समीकरणं जुळवली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना भाजपची ही जवळीक विरोधकांसाठी आव्हान ठरू शकते, तर आघाडीतील अंतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. म्हणूनच एक निर्णय संपूर्ण राज्याच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचा राजकीय कोण इथे दुर्लक्ष करता येणार नाही. तो म्हणजे विरोधकांची संभाव्य एकत्रित ताकद. मुंबईत मनसे आणि उबाठा गट वेगवेगळे लढले, तर त्याचा फायदा भाजप शिवसेना युतीला होतो.
हे गणित सर्वांनाच माहिती आहे. पण राजकीय चर्चांमध्ये एक शक्यता सतत कानावर पडतीये. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एखाद्या टप्प्यावर मुंबईसाठी तरी एकत्र आले तर काय होईल? मराठी मतांची विभागणी थांबली तर समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. याच पार्श्वभूमीवर आपण राज्यातील काही नगर परिषदांकडे पाहिलं तर तिथे शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही एकत्र निवडणूक लढताना दिसले. एकेकाळी कट्टर विरोधक असलेले नेते स्थानिक राजकारणासाठी एकत्र येऊ शकतात हा संदेश यातून गेला. असंच काहीसं जर मुंबईत घडलं आणि ठाकरे बंधूंनी राजकीय दिशा एकाच बाजूने वळली तर भाजपासाठी ही लढाई अधिक कठीण होऊ शकते. त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेसाठी युतीत राहणं हा केवळ पर्याय नाही तर गरज बनलेली आहे. कारण मुंबईत समोरून येणाऱ्या एकत्रित विरोधकांपेक्षा आतल्या मतभेदांमध्ये होणारा तोटा केव्हाही जास्त महागात पडू शकतो. तर मंडळी, नगरपालिका निवडणुकांमध्ये जे फाटलं ते महानगरपालिकेसाठी कसं आणि का जुळलं हे आपण पाहिलं. पण खरी कसोटी अजून बाकी आहे. हे मनोमिलन निवडणुकीपर्यंत टिकेल का? की उमेदवारीच्या टप्प्यावर पुन्हा मतभेद उफाळून येतील? आणि जर हे समीकरण बिघडलं तर मुंबईचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल? तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.